नमस्कार मित्रांनो, मी तेजस ग्रुप पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये। मित्रांनो, साधारण 10 वाजले सकाळचे आणि भन्नाटाचा प्लॅन होता, पण पाऊस पडताय मरणाचे। तर बाहेर बघताय सकाळीच पावसाने सुरुवात केली। आता जरा जास्त झाला, म्हणजे सकाळी एवढा पडत नव्हता पण आता जरा जास्त झालाय। तर व्हाळात ना गावठी कोंबडा बनवायचा होता दादाला, तर आपण गावठी कोंबडा नाही बनवत। मी बॉयलर आणला होता माझ्यासाठी, पण आता व्हाळात बनवूक लागता की घरी बनवूक लागता काय कळत नाही हा। कारण पाऊस जाईल असं वाटत नाही आता घरी, पण आता साधारण मोकळं वाटतंय हलकसं, पण पाऊस जरा जास्त झाला जाईल म्हणून बघूया, नाही तर काय घरीच उडवूया। हा बघा मस्तपैकी पाऊस पडतोय बाहेर, एकदम असा मोठा नाही पण बऱ्यापैकी पडतोय आणि पाऊस जाईल असं चिन्ह अजिबात नाही। तर हा बघा, हा आणलाय दादाने कोंबडा, गावठी, प्युअर गावठी। अरे भिजून लय छोटो झालो रे तो। पाऊस पडताय आणि गावठी कोंबड्याचा रस्ता सुसाटच बेत आहे, पण बाहेर असतो ना बेत तो खतरनाक झाला असता, पण आता घरीच बेत करू लागत। हा इकडे आमचा वाघ आहे, हा बघा। तर ॲक्च्युली ना दादाने खास रेसिपीसाठी कोंबडा आणलेला तो आता घरीच रेसिपी बनवीत। व्हाळात तर जालीमच रेसिपी झाली असती, पण घरीच बनवीत। त्याच्या चॅनलवर जाऊन बघू शकता तिकडे। तो बघा, हो एक आहे कोंबडा, हो बघा, हो एक आहे, तो बघा, तो एक आहे। घेऊया की एका लगेच, एका घेऊया की। हे ब्रॉयलरचं चिकन आहे, दादा तिकडे गावठी कापतोय। आपण मस्त याला मसाला लावूया, आपण हे खाणार। त्याची फक्त टेस्ट बघूया। ही टाकली आलं लसूण पेस्ट आहे, मिरची पावडर, हळद आहे, गरम मसाला आणि हा चिकन मसाला। दही नाही टाकलं ना तरी पण खूप छान होतं चिकन। मस्तपैकी चिकन बनवूया आपण। आणि काय वडे आहेत? हो, वडे बनवायचे। हे काय पीठ? हां ओके, म्हणजे हे बघा पीठ वगैरे मळून ठेवलंय वड्यासाठी। तर आपण मस्तपैकी चिकन आणि वडे, चिकनला मसाला लावला आहे बघा। लगेच चिकन बनवूया आपलं रेग्युलरवाला मस्तपैकी। तर कांदा घेतला आहे, टोमॅटो आहे, खडा मसाला आहे, थोडासा मिरची आहे एक, आणि लसूणच्या पाकळ्या आहेत 2-4। तर कोथिंबीर नंतर टाकूया। तर तेल तापलं असेल, मिरची आणि हा खडा मसाला जो भेटला तो टाकला आहे, पटकन भेटेल असं सापडेल। हा कांदा चिरलेला। विषय काय माहिती आहे काय, आता ऊन पडायला लागलं। मीठ टाकलंय, चिकनमध्ये पण मीठ टाकलं नव्हतं आपण। मसाले टाकूया, मिरची पावडर आहे, हळद आहे, चिकन मसाला, हा गरम मसाला। हे वाटण आहे, तर सगळी ना तयारी केलेली होती बघा। सगळं ना भरलेलं होतं डब्यामध्ये वगैरे, पण पावसाने घोळ केला। हे वाटण टाकूया, फायनली हे चिकन, हे पाणी ॲड करूया। ते बघा एकदम कडकडीत ऊन पडलंय चांगले, एकदम पाऊस गायब झाला आणि आमचा चिकन हो आला तरी हो साकटताच आहे अजून। तर हा इकडे दादाने कोंबडा कापून घेतला आहे बघा। एवढं चिकन पडलं, बरंच पडलं, किती 1.25 किलो पडलं ना। एवढा मोठा कोंबडा होता, म्हणजे 1.25 किलो चिकन पडलं। प्युअर गावठी आहे, तर ते बघूनच तुम्हाला अंदाज येत असेल, कारण ब्रॉयलरचं चिकन मागाशी बघितलं वेगळंच दिसत होतं। त्याचा कलर पण थोडासा वेगळा दिसतो बघा लगेच। तर हे आपल्या इकडे चिकन शिजतंय मस्तपैकी, रेडी होईल आता साधारण 5 मिनिटातच मस्तपैकी। गावठी चिकनची रेसिपी तुम्हाला माझ्या चॅनलवर बघायला भेटेल, तर नक्की बघा।
हे बघा थोड्या वेळापूर्वी वातावरण कसं होतं आणि आता कसं झालं आहे बघा. उन्हाळा आला लगेच पावसाळ्यानंतर. तर या मित्रांनो जेवायला मस्तपैकी चिकन आहे आपण बनवलेलं, भात आहे, वडे आहेत, आज कांदा आहे. तर आपण हे चिकन खातो, गावठी नाही खात. ए जेवलात तुम्ही? काय काय खाल्लं? तर या जेवायला तर आपण हे चिकन खातो, गावठी नाही खात. ॲक्च्युली गावठी चांगलं असतं एकदम प्युअर, ह्याचा विषय बेकार असतो. भारी झालं. गावठीमध्ये ना मांस कमी असतो आणि मांस कमी असलं ना तर टेस्ट खूप भारी असते त्याची. आणि ना ते सोलून बनवलं पाहिजे, स्किन नाही आवडत त्याची. कसं देत चला जेवायला मस्तपैकी वडे आहेत, चिकन आहे. हे वाळात आपण जेवलो असतो पण पावसाने गोंधळ केला. तर मित्रांनो वाजलेत 5:30 व्हायला आले असतील. तर मस्तपैकी जेवलं वगैरे, दुपारी थोडासा आराम केला आणि आता आलोय धरणावरती. हवा खूप आहे तर मासे पकडूया आता टाइमपासमध्ये धरणातले. बघूया आधी भेटतात काय, वारा खूप आहे. अरे बघा हे धरण आहे आणि परवा आम्ही आलो ना तर इकडे खूप छोटे छोटे मासे होते, म्हणजे खवळे. तर ह्या मंडईला ना मासे पकडायला घेऊन आलो आहे. वाळात तर काय मासे लागत नाही, तर त्या दिवशीपासून बोलत होते मामा मासे तिकडे पकडायला जाऊया. लोक घेऊन आलो. तर रोशनाला पडलेला आंबा भेटला, तो खातोय. गोड आहे, एक नंबर आहे ना. जाताना काढूया तिथं. भावेशी काय चांगलं हा होय ना, चांदीन खाल्लेलं पण चांगलं. तर जाताना आठवण कर तिथं थांबून पाडूया आंबा. तर हा बघा आपला सेटअप आहे, छोटीशी घरी, त्याला गव्हाचं पीठ लावलं आहे. शिसा काढून टाक, तो काळबोंड्याचा सेटअप होतो, खवळ्याचा सेटअप बनवते तो. हां धर, तुझ्या हातात धर. मार चल, फार घे, खाल्ला नाही पीठ तुझा. हां धर चल, परत घे. हो बघ मामान कसं पटकन काढला, बघितलंस? हो बघ, हो बघ मामान काढला कसं पटकन, बघितलंस? जर काढ बरणीत टाक, जिवंत ठेवूच. तो बरणीवरती आणला नाही. मामा कसं टाकताय बघ. तो हातात पकडायची, हातात पकडायची बघ, हातात पण तशीच. आता बघ पकडीत मामा. ढिलान की समजायचा तर काय येत. हा बघ काढला, हो बघ दुसरं काढला मामान लगेच. हो बघ क्या तू लोग धर, काढून ठेव रोशन. बारक्याकडे देतो, टाकीत बरणी भरूची आपल्या. ह तर अरे परवा मुगडाळ बिंगडाळ मरणाची खाय, चिप्स बिप्स पण बघी नाही. इकडे आलेलो असतो. वाजलेच जास्त आहेत मित्रांनो, टाइम कमी आहे आपल्याकडे. पण बघूया आता किती काढता भावेश. सेटअप 2 आहेत, मी नंतर एक घेते. जरा बाबू पकडू दे एक तरी. नाही होत का आलं मोठं आलं ना की लगेच खातात. नाही खाल्ला नाही, फेल गेली. अटेम्प्ट फेल आहे. हॅट्रिक नाही झाली. मी करतो दे रोशन धर जरा. मी बघ हे देख, कालना पुरतं जमव, यायला कालानच बनवते घरी जाऊन. हे देख, इसको ले चलो. लागलो. नवीन जागेवर केले गेले मला वाटतं लगेच लागतात ना, जुन्या जागेवर लागत नाही. असं वाटतं की कधीच चालू नाही येत भावेशाकडे. बरणी आणली अक्षरशः मासे पकडायला, जिवंत ठेवायला. हे बघा बाहेरून ना जाम भारी वाटतात फिरताना. सगळे धरणाच्या साईडलाच राहिले आणि मोठे मोठे वाटत आहेत. टाक ना याच्यात.
हा गे. अरे 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 पळाला बारक्या, पकड. सापडला. गुड. हा बघ अजून एक काढला भावेशने. छोटी गँग भरपूर आहे ना. त्या दिवशी सकाळी आम्ही आलो होतो ना मित्रांनो, मोठी मोठी गँग होती. हातात पकड, पकड हातात दाखवते. हा असा पकडायचा आणि खाली सोडायचा. वरदर मानगुट सोडायचं त्याचा वर. आणि अशी घरी आणि अशी घरी काढायची. जा ठेव. नजारा खूप मस्त आहे, जबरदस्त. बाबू कधी काढणार मासो तू? जाताना हा गाडीत बसूया जरा अगोदर. मस्त संध्याकाळ आणि उजेड ना उशिरापर्यंत असतो. काळूक उशिरा होतो. पुढे पुढे येत वाटतं भावेशभाई. वड म्हणेपर्यंत बाबूचा पीठ घेऊन जात आहे मासू. घे. हा काढला ना बाबा, एक काढला. हा एक काढला बाबूने. हे बघ असा नेला ना की वडायचा लगेच. कसं माहिती आहे मित्रांनो, सारखी तांबूशी काने बिने पकडून अर्थ नाही. असलं खवळं बिवळं कोण पकडणार मग, होय ना. घे. दांडका पण असतात पावसाळ्यात खूप. आता दांडका नाही, आता एकच दांडकी काढली मी तेवढीच. एक छोटीशी काठी घ्यायची साधारण. हो आलेला सुटला. हा बघा मस्तच लागला. पकड 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 पकड. डायरेक्ट पकडायचं, त्या काटे नसतात. पकडा डायरेक्ट. हा पकडायचे सातात. हा तेच पकड पकड करता. तोंड वर ठेवायचं फक्त, असं पकडायचं. पकड नाही लागत. तर 6:30 झाले ते बघा. सूर्य अजून पण वरतीच आहे. 7:15 7:30 होतील ना तेव्हा लागतो. बघा एक लागला. काढ. चला तर मित्रांनो गेम आता थांबवूया. हे पीठ टाकून दे सगळा रे. गोळा करून टाक बारीक बारीक, म्हणजे खाऊ दे साधारण. नेक्स्ट टाइम लगेच पटापट येते परत. चल बारक्याने एक मासा काढला की घरी जाऊया. काय भावेश लगेच त्याला एक मासा काढायला दे. घे घे घे. हा लागला. काढला बारक्याने काढला. चला एक मासा. एक इधर अजून काढायचा आहे. अजून एक दे. चल लगेच तिथे टाक भावेश. बाबूने पण एक काढला ना तू. होय 2 काढले तू. होय ह्याला ठेवून येजा लगेच बरणीत. सांगेल मामानं तेव्हाच वड. पटकन वड नाही सटकन. नाही रे पोचला जमिनीकडचा. हा मग कसाचा गेम आहे. नाही रे नाही 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 नाही. घे घे घे. हा शाबास. चला आता घरी चला. दुसरा काढला बस झाला ना बारक्या. आता घरी जाऊया. तर मित्रांनो इकडे बघताय एवढे मासे सापडले आणि ते सगळे मेले बहुतेक. त्यांना ऑक्सिजन आता पुरलं नाही. काढून दाखव बाबा असे हातान. आदू या ना परत. जिवंत आहेत. काय काय मेले. चल लाव. पाणी कमी करतेस की कमी कर थोडीशी. तर मित्रांनो साधारण मासे पकडलेलो हा पटापट. म्हणजे पावसात लागतात सुसाटमध्येच. आता पण लागली बरीच. त्या दिवशी आलो होतो ना तर तिथे टाइमपास करत होतो आम्ही. तर बरेच मासे होते. त्यापासून म्हणत होते हे भाची मंडळी मासे पकडायला जाऊया धरणावरती, म्हणून आलो होतो असंच. कारण सकाळी तर बघितलं खूप पाऊस होता आणि दुपारच्या नंतर मग पाऊस गेला, कमी झाला. तर चला आता पटापट कल्टी मारतोय. भावेश उतरला आंबे आणायला. पण आंबे काय भेटले काय आयडिया नाही त्याला. काय भेटलो ते काही आंबो पण चावला त्यानं. आंबट होतं काय कळत नाही, अर्धोट टाकला. तर चला आता कल्टी मारूया पटापट. तर हा व्हिडिओ तरी इथेच एंड करूया. तर व्हिडिओ आवडला असेल लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओ बघायचा एका नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद.